आता तेन्मासमोर धर्मसंकट आहे. एकीकडे आहे एक लहान मुलाचा जीव आणि दुसरीकडे त्यांचं करिअर. त्यांनी काय निवडलं? त्यांनी निवडले त्यांचे आदर्श आणि त्या मुलाचा जीव. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या कामाचं फळ चांगलंच मिळेल असं नाही. आणि डॉक्टर तेन्माच्या बाबतीत तर हे अगदी खरं ठरलं. त्या एका निर्णयाची त्यांना खूप खूप मोठी किंमत चुकवावी लागली. पाहूया काय झालं ते. झालं असं की महापौरांचा मृत्यू झाला आणि त्यांचं आयुष्य एका झटक्यात उद्ध्वस्त झालं. करिअरमधली प्रगती थांबली. न्यूरोसर्जरीच्या चीफ पदावरून त्यांना काढण्यात आलं. त्यांची होणारी बायको इवा त्यांना सोडून गेली आणि पाहता पाहता ते संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एकटे पडले. एका लहान मुलाचा जीव वाचवण्याची ही किंमत त्यांना चुकवावी लागली. आणि या सगळ्या निराशेमध्ये पूर्णपणे तुटलेले तेन्मा त्या बेशुद्ध योहानजवळ जातात आणि आपल्या मनातली एक गोष्ट बोलून टाकतात. ते कुजबुजून टाकतात की ज्यांनी माझं आयुष्य असं बर्बाद केलंय ते मेले असते तर बरं झालं असतं. हा एक असा क्षण होता, एक मानवी दुर्बलतेचा क्षण, जो पुढे जाऊन त्यांना आयुष्यभर छळणार होता. आणि मग काहीतरी अविश्वसनीय घडतं. ज्या डायरेक्टर हेनमन आणि इतर 2 डॉक्टरांमुळे तेन्माचं करिअर धोक्यात आलं होतं, ते तिघंही रहस्यमयरित्या मृत सापडतात. आणि इतकंच नाही तर त्याच वेळी ती दोन्ही जुळी मुलं योहान आणि आना हॉस्पिटलमधून गायब होतात. जणू काही हवेत विरून जातात. अर्थात या सगळ्यामुळे पहिला संशय तर तेन्मावरच येतो. पण त्यांच्या विरुद्ध एकही पुरावा नसतो. आणि गंमत बघा, त्यांच्या मार्गातले सगळे काटे आपोआप दूर झालेले असतात. ज्या पदावरून त्यांना हाकललं होतं त्याच शस्त्रक्रिया प्रमुख पदावर त्यांची नेमणूक होते. त्यांच्या एका नैतिक निर्णयाचं फळ त्यांना अशा भयानक पद्धतीने मिळतं.